उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याशी संबंधित एक मोठी आणि धक्कादायक घटना आज समोर आलेली आहे। दुपारच्या सुमारास एकनाथ शिंदे हे मुंबईतील महालक्ष्मी रेसकॉर्स येथील हेलिकॉप्टरवरून मुरबाडच्या दिशेने रवाना झाले होते। एका स्थानिक पदाधिकाऱ्याच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी ते जात होते। सुरुवातीला हवामान सामान्य असल्याने प्रवास सुरळीत सुरू होता, मात्र काही वेळातच ऐरोली परिसरात वातावरण अचानक बदललं आणि जोरदार धुळीचं वादळ निर्माण झालं। हवेत मोठ्या प्रमाणात धूळ आणि वेगवान वारे निर्माण झाल्यामुळे हेलिकॉप्टरच्या दृश्यमानतेवर परिणाम होऊ लागला। परिस्थिती गंभीर होत असल्याचं लक्षात येताच पायलटने तात्काळ सतर्कता दाखवली। पुढे प्रवास करणं धोकादायक ठरू शकतं अशी माहिती शिंदे यांना देण्यात आली। त्यानंतर कोणताही धोका न पत्करता हेलिकॉप्टर तातडीने मुंबईच्या दिशेने वळवण्यात आलं। यानंतर जुहू येथील पवन हंस विमानतळावर हेलिकॉप्टरची सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आली। संपूर्ण प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पार पडली आणि हेलिकॉप्टर सुरक्षितपणे खाली उतरण्यात आलं। या घटनेनंतर काही काळासाठी प्रशासनातही हलचल निर्माण झालेली होती, पण सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून एकनाथ शिंदे सुरक्षित असल्याची माहिती समोर आलेली आहे। तसेच लँडिंग नंतर एकनाथ शिंदे हे सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्याकडूनही देण्यात आली। त्यानंतर ते थेट त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी रवाना झाले। अचानक घडलेल्या या प्रकरणामुळे काही काळ चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याचं बोललं जात आहे। की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।